बुलेटिनमध्ये स्वागत। एक महत्त्वाची घडामोड। राज्याच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना असं म्हणत आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे। 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून असा सवाल त्यांनी केलाय। मतं वाढवण्यासाठी ईव्हीएम मध्ये छेडछाड केली का असंही आव्हाडांनी सवाल केलाय। त्यांचं ट्विट नेमकं काय आपण पाहूया। ईसीआय नुसार राज्यात 9,86,85,765 बुलेटिनमध्ये स्वागत। एक महत्त्वाची घडामोड। राज्याच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना असं म्हणत आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे। 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून असा सवाल त्यांनी केलाय। मतं वाढवण्यासाठी ईव्हीएम मध्ये छेडछाड केली का असंही आव्हाडांनी सवाल केलाय। त्यांचं ट्विट नेमकं काय आपण पाहूया। ईसीआय नुसार राज्यात 9,86,85,765 मतदार आहेत। मतदानाची टक्केवारी आहे 65.02%। साधं गणित आहे। 65.02% ऑफ 9,64,85,765 इज इक्वल टू 6,27,35,34,044। मात्र ईसीआयनं 6,40,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली। यात अतिरिक्त 13,53,151 मतं आहेत। 65.02% केल्यास 0.4 मतं असं गणित येतंय। राज्यातच काय विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात। 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून असा सवाल आव्हाडांनी केलेला आहे। मतांमधली विसंगती प्रश्न निर्माण करतायत। पहिला प्रश्न, मतं वाढवण्यासाठी ईव्हीएम मध्ये छेडछाड केली का। ईसीआय चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करतंय का। दोघांपैकी काही झालं असेल तर हे जनतेचा विश्वास कमी करतंय।